अगं कुठं यायला निघाली का तू इकडे? अगं एवढ्या लगभग ना तू चालली तरी कुठं? तुझ्याकडे यायला निघाली होती. माझ्याकडे? होय. का बरं? काय बरं? हा अगं तुला काय सांगू, आमच्या गावची मंडई होती ग. अच्छा. जसे तसे माझी दयाची माग घरी पडली आहे. असं नाही का? होय ना. अगं चाल बेडी. अगं माझे पण लई झालं का? अगं आपल्या गावामध्ये आज मंडई होती ना, अगं लई सारे पाहुणे आले माझ्याकडे. त्याचं माणसं करता करता मला लई उशीर झाला ग. तुला पण तेच गोष्ट. अगं हो, म्हणून माझं माठ तसं भरून राहिले. हो, म्हणून मी काय म्हटली, आज आपण सोडत यायला आवाज नाही या आणि तिला तिला सोबत जाऊया. चाल मग. सोनताई ग माझी लाडाची सोनताई ग, अगं सोनताई. हॅलो हॅलो अगं राधा गोपिका, काय म्हणता? बाजारला जायचं आहे. बरं चला आपण बाजारला जाऊ. पण मी काय म्हणते राधा, काय म्हणते? काहीतरी बोलत चालत जायचं, काहीतरी कथा कहाणी सांगत जायचं. पण आपण नवीन जमान्याच्या नवीन मुली आहोत ग. मग काहीतरी नवीन काहीतरी सांगत जायचं, काहीतरी बोलत चालायचं. चला मग जायचं. चला बाई. तिथे भरला होता बाजारा
काहीतरी बोलत जा गड्या मला बोलल्याशिवाय जमत नाही माय 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 हा. एवढी बुद्धी आहे का बाई? एवढी बोलू हा, तेच म्हणते तिथे भरला होता बाजार मांडला दुकान हो हा मिळून घडून वापस निघाल्या अगं चाल सन्मान्य शहर मान्यवरजीने गौरवणीच्या माध्यमातून सुंदर अशी एका प्रश्नाची विचारणा केली होती. कोणती तर म्हणतात निघल्या ग बाजारी बसून या पितळ्या रथावरी. कारण म्हणतात त्या रथाला दोनच चाक त्या रथाला दोनच चाक आणि रथ दिसत बाई लाखात एक रथ दिसत बाई लाखात एक. तर सन्मान्य शाहीर मान्यवरजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे का? आणि तो रथ म्हणजे हा देह तो रथ म्हणला म्हणजे तुम्ही दोनच चाक चार जरी चाक म्हणलं असतं तो तुम्हाला तेही चांगलं असतं. पण तुम्ही म्हणला त्या दोनच चाकर हा रथ चालतो आणि ह्या प्रत्येकात समजून आलं. समजला का? तो रथ म्हणला तर हा 3.5 हाताचा माणसाचा देह आणि त्याचे 2 चाक म्हणलं तर हे 2 पाय हे तुमच्या प्रश्नाचं समाधान आहे. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता माझा प्रश्न काय म्हणते लक्षपूर्वक आहे का? मी तुम्हाला सुद्धा या गवळणीच्या मधून छोटासा एक प्रश्न विचारत आहे आणि म्हणून मला म्हणायचं आहे घरच्या धन्यानं सांगितलं होतं आनया वान दिलो धान्यानं सांगितलं होतं आनया वान हो. तर शेर मान्यवरजी त्या घरच्या धान्याने त्या बाईला वाण सांगितलं होतं. घरच्या धान्याने त्या बाईला वाण सांगितलं होतं. तर तो वाण पिमिटाव फिकाटो कॅप्सिकल हे वाण सांगितलं होतं. हे शास्त्रीय शब्द आहे शाहीर मान्यवरजी. हे शास्त्रीय शब्द आहे. तर हे पिमिटाव फिकाटो ते कुठून आणली आणि कुणा आणली हे तुम्हाला सांगायचं आहे. ऐका मला म्हणायचं आहे
शाहिर सोनू से करबानो माझ्या घर